पूजा खेडकरांचं प्रशिक्षण थांबवलं। 23 जुलैपूर्वी मसुरीच्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमीत हजर होण्याचे आदेश। अहवालानंतर कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाची कारवाई। मनोरमा खेडकरांच्या अडचणी आणखी वाढणार। मेट्रो अधिकारी आणि पोलिसांशी हुज्जत घालतानाचा 2022 सालचा व्हिडिओ आला समोर। राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार शरद पवारांच्या मोदीबाग निवासस्थानी नणंद नीता पाटलांना सुनेत्रा पवार भेटायला गेल्याची राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांची माहिती। परळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शहाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। पोलीस कोठडीची मागणी शिवडी न्यायालयानं फेटाळली। 25 जुलैपासून प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा। आरक्षण प्रश्नावर सरकार गंभीर आहे का? प्रकाश आंबेडकरांचा सवाल। तळ कोकणात महायुतीत ठिणगी। दीपक केसरकरांच्या कारभारावर राजन तेलींची टीका। सावंतवाडी मतदारसंघावर तेलींचा दावा। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचं दुसरं सत्र 22 जुलैपासून 23 जुलै रोजी अर्थसंकल्प सादर होणार। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर 21 जुलै रोजी केंद्र सरकारकडून सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन। भाजपकडून आषाढी वारीनिमित्त विशेष ट्रेन। वारकऱ्यांसाठी सीएसएमटी स्थानकातून नमो एक्सप्रेस पंढरीकडे रवाना। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दाखवला भगवा झेंडा। कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता। मराठवाड्यात येलो तर यवतमाळ, वर्धा आणि अमरावतीत ऑरेंज अलर्ट जारी। विठ्ठलाच्या भेटीचा क्षण आला जवळ। उद्याच्या आषाढी एकादशीसाठी संतांचा मेळा होणार पंढरपुरात दाखल। सर्व पालख्यांचं मोठ्या उत्साहात आज पंढरीत होणार स्वागत।